एनआयएच्या तपासात महत्त्वाचा साक्षीदार समोर आलाय। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद झालाय। 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपले होते। झाडामागे लपलेले 2 दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना त्यांनी घेरलं। त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणायला भाग पाडला। पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे। रावळपिंडीत बोलताना अब्बासी यांनी भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवण्यास आम्ही कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय। आमच्याकडे गौरी, शाहीन, गजनवी यासह 130 अणुबॉम्ब आहेत, ते आम्ही भारताकरता ठेवल्याचं अब्बासी म्हणाले। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे जम्मूतील स्थानिकांनी पुन्हा बंकर उघडले। 2018 पासून वापरात नसलेले बंकर स्थानिकांनी पुन्हा उघडले। काश्मीरी नागरिकांनी बंकरची साफसफाई केली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेत। मुंबई पोलिसांकडून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल करण्यात आलं। सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे आर्थिक मदत मागितली। यावेळी पाकिस्तानने चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली। दहशतवाद विरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे, मात्र या कारवाईमध्ये निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवलं जाऊ नये अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। सिंधू नदी करार भारताने रद्द केला, त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे। तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांनी आता देश सोडलेला आहे। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आली आहे। दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बैसरी इथं पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर हा एनआयए करता मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आलाय। या संपूर्ण व्हिडिओग्राफरने दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ चित्रित केला आहे। लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात। लाडकी बहीण योजना ही बहिणींना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे आणि ज्या बहिणी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीयेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। आमच्या हातातील भगवा झेंडा आम्ही कधीही खाली ठेवलेला नाही आणि तो भविष्यातही अभिमानाने फडकवत राहणार असं कदम म्हणाले। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सरकारी नोकरीत थेट नियुक्तीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे। याबाबत महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेने क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली। वारंवार मंत्री अधिकारी यांची भेट घेऊनही काम होत नसल्याने आता क्रीडा मंत्र्यांनीच यात लक्ष घालावं अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी केली आहे। वर्धा भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली। अध्यक्षपदाकरता 9 जणांच्या नावाची चर्चा असून इच्छुकांची मतं या बैठकीतून जाणून घेण्यात आली। दरम्यान आता हा अहवाल प्रदेश पातळीवर सादर केला जाणार आहे। उदय सामंत आणि भुमरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली। त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नाही। येत्या 30 तारखेला सरकारला दिलेले 3 महिने पूर्ण होतील। दरम्यान आता मराठा तुम्हाला पुन्हा रस्त्यावर दिसेल असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि महिला शिपाई यांना निलंबित करण्यात आले। सगळ्या आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। बुलडाण्यामध्ये मुस्लिम समाजाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी पाकिस्तानचं पोस्टर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लातूरच्या परसंडातील रोकडोबा देवस्थानचा कारभार धर्मादाय सहायुक्त कार्यालयाकडे देण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरात गैरव्यवहाराचे आरोप होत होते।
सकल मातंग समाजाकडून मुंबईतल्या आझाद मैदानात 20 मेला मोर्चा काढण्यात येणार आहे। विविध मागण्यांकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या संदर्भात लातूरमध्ये राज्यस्तरीय बैठकही पार पडली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खिचडीची उपमा दिलेली आहे। यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे। या घडीला एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। काल रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे। पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानं योग्य उत्तर दिलं। या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आलेली आहे। राज्याच्या न्यायिक आणि तांत्रिक विभागामध्ये सायबर आणि अन्य गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं दररोज दाखल होत आहेत। मात्र त्यावर काम करण्याकरता मनुष्यबळ नसल्याचं गंभीर चित्र समोर आलंय। याकरता आता 100हून अधिक अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे। दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात पाकळणीची धांदल सुरू आहे। या पार्श्वभूमीवर मंदिर दुपारी 4 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाकरता बंद ठेवण्यात येणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली। आज राज्यातील बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। या पुणे बाजारात सर्वाधिक लोकल कांद्याची 12,000 क्विंटलची आवक झाली, तर कांद्याला कमीत कमी 750 रुपयांहून 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याकरता नैसर्गिक रंगांचा वापर करण्याच्या हालचालींना गती मिळते आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्याकरता विविध स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत। नैसर्गिक रंग आणि मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याकरता राज्यभरात जागरूकता मोहीम राबवली जाते। एप्रिल महिना वाढत्या तापमानामुळे नागरिकांना चांगलाच तापदायक ठरलाय। आता मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, तर मुंबई आणि परिसरात आर्द्रता वाढल्यानं हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्यानं वाढत असल्याचं गंभीर चित्र निर्माण झालंय। देशात गेल्या 4 महिन्यात 62 वाघांचा मृत्यू झालाय, त्यातील 20 वाघ केवळ एकट्या महाराष्ट्रात आहेत। परिणामी व्याघ्र मृत्यूत देशात महाराष्ट्र अव्वल ठरलाय। देशाची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होतीये। उन्हाळ्यामुळे मासळीला मागणी कमी असल्यानं भावात 5 ते 10% घट होतीये। चिकन, मटण, गावरान, इंग्लिश अंड्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। होणं आवश्यक आहे। त्यात इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान 800 तास, तर इयत्ता 6वीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचं 1000 तास अध्यापन बंधनकारक आहे। त्यानुसार अध्यापनाच्या तासांचं नियोजन अपेक्षित असतं। या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं एप्रिल पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली आहे। जळगावसह नशिराबाद, साकेगाव, भुसावळ या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर आजही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे। गेल्या वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून यामध्ये 17 किलो सोनं आणि 256 किलो चांदी देवीचरणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं अर्पण केली।
पुणे बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी सूरज गोसावीला न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। आरोपीची शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार असून डीएनए चाचणी करता रक्त, नख, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये दुप्पट भाडेवाढ होणार आहे। भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे। रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला जलद गतीने मार्गी लावण्याकरता राज्य शासनाने विविध प्राधिकरणांवर जबाबदारी सोपवली आहे। महापालिकेला झोपू प्राधिकरणाचे अधिकार बहाल केल्यामुळे आता महापालिका रखडलेल्या 64 योजनांकरता विकासकांकडून स्वारस्य पत्र मागवणार आहे। मुंबई वांद्रे रेक्लेमेशन आणि आदर्श नगर इथल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकारने आदेश जारी केलाय। या पुनर्विकासातून म्हाडाला 3700 घरे तसंच 5 ते 6000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। याकरता म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक वाढवण्यात आलेली आहे। मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकरता रेल्वे स्थानक आणि परिसरातील 10,000 सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख मुंबईकरांवर ठेवली जाते। प्रवाशांसह देशविदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेकरता रेल्वे पोलीस सज्ज आहेत। एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता एसटी महामंडळाने ठोस योजना आखलेली आहे। एसटीला उभारी देण्याकरता 2 तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत। बांधकाम क्षेत्रातील आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेऊन एसटीची आर्थिक गणितं सुधारायला मदत केली जाईल असं सांगण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिकादेवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली। या घटनेनंतर भाविकांनी नाराजी व्यक्त केली। पोलीस या घटनेचा अधिक तपास करतात। नवी मुंबईतल्या सीवूड्सच्या डीएव्ही शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला होता। या प्रकरणातील आरोपीला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान या विरोधात पालक उद्या शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन करणार आहेत। हँडग्लोव्ज व्यावसायिकाला विश्वासात घेऊन तब्बल 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर तहसील पोलिसांनी आरोपी मयूर चांदणे याला अटक केली आहे। फसवणूक करून फरार झालेल्या मयूर चांदणेला हरियाणातून ताब्यात घेण्यात आलं। नागपुरामध्ये 32 ग्रॅम एमडी पावडरसह एका कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली। पोलिसांनी आरोपीकडून एमडी पावडरसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दादर ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीनं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय कोल्हापुरे, सचिव ॲडव्होकेट श्रवण शुक्ला आणि सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला। जव्हारमध्ये आदिवासी कोकण समाजाचं वैचारिक आणि सांस्कृतिक एकता महासंमेलन संपन्न झालं। यावेळी जव्हार शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली।